अनधिकृत बांधकामांच्या विरुद्ध कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळते। परंतु हे बांधकाम उभं होत असताना कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन काय करतं आणि हे बांधकाम उभं राहिल्याच्या नंतर त्यांना पाणी असेल, मीटर असेल, ही सगळी जी पुरवणारी यंत्रणा आहे ती हे पाहत नाही का? हे अनधिकृत बांधकाम आहे का? नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मुख्यालयात सध्या आपण आहोत आणि आज जे अनधिकृत बांधकामामध्ये पीडित झालेले नागरिक आहेत ते आणि मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती संपन्न होणार आहे। आज 1 वाजताची त्यांनी वेळ दिली होती, त्याच्यानंतर सर्व पीडित नागरिक या ठिकाणी आलेले ते आता वरती गेलेले आहेत आणि ते मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांच्यासोबत संवाद साधणार आहेत, बैठक होणार आहे। बैठकीतून काय तोडगा निघतो तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु एवढं बांधकाम उभं होत असताना त्यांना पाणी पुरवठा करणारे सगळे अधिकारी असतील, वीज पुरवठा करणारे अधिकारी असतील, यांच्यावरती कारवाई होणार का? आणि महत्त्वाचं म्हणजे नदीच्या पुढे म्हणजे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये उल्हास नदीचा जो परिसर आहे त्याच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्याच्या आवारामध्ये असणारे जे बांधकाम आहे त्याच्यावरती 2 दिवसांपूर्वी तोडक कारवाई कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून जी आहे ती करण्यात आली आणि त्याच्यानंतर दुकानं तोडली, तिथे असणारं वॉशिंग सेंटर तोडलं, समोर असणारा फूडिंग जो ढाबा होता तो देखील तोडण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे काल जेव्हा हे सगळे पीडित नागरिक होते, जे या अनधिकृत बांधकामाच्या मध्ये पीडित झालेले नागरिक आहेत ते लोक इथे आले, त्यांनी जेव्हा अधिकाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की 1996 मध्ये या जागेवरती आरक्षण जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला ज्यांनी कोणी ही जागा विकलेली आहे त्याच्या माध्यमातून तुमची जी आहे ती फसवणूक झालेली आहे असं या सर्व नागरिकांना सांगण्यात आलेलं। त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर कुठेतरी या माहितीनंतर ती जी सगळी लोक आहेत त्यांच्या पायाखालची जमीनच सरकून गेली। त्यांनी तात्काळ कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये आता धाव घेतलेली आहे। अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत जोडलेले आहेत, सुरेंद्र यादव असतील, निलेश येवले असतील, सोबतच आदर्श तायडे असतील, यांच्या माध्यमातूनही आज या बैठकीला उपस्थिती दर्शवण्यात आलेली आहे। तेही त्यांची बाजू या ठिकाणी मांडणार आहे। परंतु या सर्व बैठकीनंतर जे आहे ते काय तोडगा निघतो तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की 2017 मध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। एक उदाहरण द्यायचं झालं तर नवी मुंबईमध्ये जेव्हा लोकांच्या जमिनी सिडकोने घेतल्या तेव्हा त्याच्यावरती स्टॅम्प होते, कारण की ही जागा आरक्षित असल्याचे जे रजिस्ट्रेशनच्या वेळी स्टॅम्प त्यांच्या संपूर्ण रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांवरती पाहायला मिळाले। जर तशी परिस्थिती नवी मुंबईत होऊ शकते तर बदलापूरमध्ये काही नाही, 2017 मध्ये जर रजिस्ट्रेशन होऊ शकते तर त्याच्यावरती ही जागा आरक्षित आहे असा स्टॅम्प असणं अपेक्षित होतं, परंतु तेही नाहीये। आणि महत्त्वाचं म्हणजे ही बांधकामं एवढी उभी राहिली, आपण काल तिथे गेलो, घटनास्थळी पाहिलं, पक्की घरं तिथं आहेत, गायांचे गोठे आहेत, तब्बल 12 ते 13 गायी प्रत्येकाकडे आहेत आणि असं असताना जर तिथे तोडक कारवाई केली तर या सर्वांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून तुम्हाला तात्काळ स्वरूपात जे ते BSOP घरांच्या माध्यमातून, सोबतच जे सोनवली परिसरामध्ये माडाची कॉलनी आहे तिथे आम्ही राहण्यासाठी परवानगी देऊ असं सांगण्यात येते। परंतु या संपूर्ण घटनेनंतर, या संपूर्ण निर्णयानंतर या लोकांची भूमिका काय असणार आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। का या संपूर्ण प्रकारानंतर न्यायालयीन लढाई लढण्याचीही तयारी आमची आहे असं त्यांनी काल सांगितलं होतं। या संपूर्ण घटनेमध्ये काय भूमिका असणार आहे, लोकांची भूमिका काय असणार आहे, सोबतच कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाची मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांची काय भूमिका असणार आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु या सगळ्यांमध्ये जो प्रश्न निर्माण होतोय तो असा आहे की जर जागा आरक्षित आहे, जर जागा कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाची आहे, तर एवढं बांधकाम होईपर्यंत, एवढी घरं उभी राहीपर्यंत, एवढी दुकानं उभी राहीपर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन काय करत होतं असा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय। आणि त्यांना पाणी पुरवठा करणारे जलप्राधिकरणचे अधिकारी असतील, वीज पुरवठा करणारे महावितरणचे अधिकारी असतील, टॅक्स घेणारे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे अधिकारी असतील, त्यांना ती जागा आरक्षित आहेत, ती जागा कुळगाव बदलापूर नगरपालिकेची आहे हे माहिती नव्हतं का? आणि जर माहिती असूनही त्यांनी जर या संपूर्ण सुखसुविधा त्यांना पुरवल्या असतील तर तेही यामध्ये दोषी नाही का? आपल्याला काय वाटतं? आपली मतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट अगदी प्रामाणिकपणे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।